पृथ्वीच्या पोटात दडलेली आग आणि त्या आगीतून जन्मलेलं पाणी. पृथ्वी तलावर आढळणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे. नैसर्गिक प्रक्रियांमुळे तापलेले हे उष्ण पाणी झऱ्याच्या रूपात जेव्हा जमिनीवर येतं तेव्हा ते फक्त पाणी राहत नाही, ते बनतं निसर्गाचं जिवंत रहस्य, ज्याला इंग्रजीत म्हणतात हॉट स्प्रिंग किंवा थर्मल स्प्रिंग. आणि आज कोकणाच्या कुशीत रत्नागिरीत लपलेलं असं एक गरम पाण्याचं कुंड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते अगदी जवळून पाहणार आहोत. नवी वैशिष्ट्य आहे का? जिकडे बघेल तिकडे जंगल संपत्तीच घे काय आहे, खाली गेलं तर दरी आहे. गरम म्हणजे हात लावते ते काय फाटणार ते रांग कोण देतो बेकार आहे ते देवाची देणगी आहे शेवट. काय गुड आफ्टरनून गायज, आपण आता चाललोय गरम पाण्याचं कुंड बघायला. आणि हे इथं खाली आपल्याला गरम पाण्याचं कुंड दिसतंय, हे बोर्ड लागलंय. इथे पुरातन आपल्याला एक शिवालय पण दिसतंय, छोटंसं मंदिर आहे, पूर्ण भग्न अवस्थेत झालंय. इथे केदारनाथ ग्रामदेवता मंदिर सुद्धा आहे आणि कळसासारखं दिसणारं ही गोष्ट आहे, पूर्ण एका दगडामध्ये कोरलेली आहे ती. हे गरम पाण्याचं कुंड राजवाडीमध्ये येत आहे. आणि जो मी बोललो होतो मंदिर, ते हे इथेच हे मंदिर. समोर आपल्याला त्या मूर्त्या दिसत आहेत, तिथे पण आपण पाहायला जाऊया. पहिले तुम्हाला मी गरम पाण्याचं कुंड दाखवतो. शांत अशा वातावरणात वाव गारवा लागतोय, मस्त वाटतंय. आणि हे समोर बघताय हे जे कुंड आहे हे आहे गरम पाण्याचं कुंड. आपल्या रत्नागिरीमध्ये राजवाडी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. आणि आपल्या रत्नागिरीमध्ये असे भरपूर गरम पाण्याचे कुंड आहेत. हे बघा पूर्ण वाफ येते वरती. काही लोकांनी कॉईन तांदूळ आतमध्ये टाकलंय, ते गरम गरम लागते पूर्ण. आणि समोर त्याच्या खाली गेलात पाणी तिथून बाहेर पडतंय. इथून ते पाणी गरम पाणी बाहेर पडतंय आणि पूर्ण इथं वाफ ना मला इथपर्यंत वरती लागते. या पाण्याची वाफ पूर्ण वरती येते. आणि तिथं का हा एरिया कुठं आहे? बुडबुडी जाऊ खाली उकळणारी पाण्याची बुडबुडी. उकळताना घरात पाणी उकळतं का नाही? इथून पाणी येते. पाणी येत नाही, गरमच आहे ना. अहो गरम नाही, उकळायचं आहे तिथे सगळ्या त्या खाली नाही. गॅस होती तुम्हाला लक्ष आहे ना, हवाही नव्हे. आज नवी वैशिष्ट्य आहे का? जिकडे बघेल तिकडे जंगल संपत्तीच घे काय आहे, खाली गेलं तर दरी आहे. गरम म्हणजे हात लावते ते काय फाटणार ते रांग कोण देतो बेकार आहे ते. तुमचं गाव कुठलं पाहुणं? रत्नागिरी. ओके. तुम्ही कुठून आलाय? आम्ही इकडे पाठवून शक्य आहे का? त्याचं कामच होणार पद्धती. काही लोकांनी तांदूळ टाकलेत का नाही, ते नीट कशी झालेले तांदूळ आहेत. पिवर तांदूळ जर टाकला त्याचा भातच वर आला पाहिजे. लक्षात आलं का? तुमचा भात शिजला गेला पाहिजे ना. हे रेशनिंगचे तांदूळ टाकले बघ, ज्याला आपण म्हणतो का नाही त्याचं जीवनसत्व संपलेलं आहे, ते टाकले. आपल्या पेजाचा भात कसा होतो, वाफा लागतात त्याच्यावरती. हा आणि वापा लागतात. अहो जवळ जावा की तुम्ही, काय आहे तो ते पाक तुम्ही जवळ गेला तर तुम्हाला कोण म्हणणार करू शकत नाही, इतकं पाणी गरम. तुम्ही लो 100 टाकला तर 100-200 रुपये मिळतील काटतील. आठ टाकलेले पैसे आहेत का नाही? काय काय ते काळात मुजलेत ना. हे देवाची देणगी आहे शेवट. काय आहे असं कोण निर्माण करायला जाणार असतात तर लेजर निर्माण केला. पण तू वरचा कुंड आहे का नाही तुझा आरवलीचा, त्याच्यामध्ये आंघोळ करतात, त्याच्यामध्ये करतात. हा पण ते खराब झालं आता. नाही केलं की क्लिअर. ते मी गेलो आंघोळ केली गेल्या महिन्यातच. झालं क्लिअर. ब्रिज खाली घातलं ते. हो. आपल्या रत्नागिरीमधलं हे गरम पाण्याचं कुंड पूर्ण वाफा वरती लागतायत. जाम गरम आहे, हात घालू शकत नाही एवढं गरम आहे. आणि आता ते मंदिर पाहायला जाऊया आपण. आणि हे छोटंसं शिवालय आहे, ते त्याच्या नुसत्या दगडी आता आपल्याला दिसतात. आणि हे नामशेष होत चाललंय.
इथेच आपल्याला अजून काही गोष्टी बघायला मिळतात. इथे काही मूर्त्या आहेत, त्याही तुम्हाला दाखवतो. आपण दुपारच्या बाहेर निघालोय, कामानिमित्त निघालो होतो आणि तसंच आपल्याला वाटेत हे येताना आपल्याला गरम पाण्याचं कुंड दिसतंय. इथे आपण 3दा आलोय, एकदा फॅमिलीसोबत, एकदा फ्रेंडसोबत आणि आता एकटा. परत आपण केदारनाथ ग्रामदेवता मंदिरामध्ये जातोय. हे राजवाडीचं मंदिर आहे. हे आहे मूळ महापुरुष. श्री मानाई, श्री इटलाई, श्री केदारनाथ, श्री वर्धानी आणि श्री वाघजाई. बस इथल्या नैसर्गिक गोष्टी आपण पाहिल्यात. देवाचा चमत्कार म्हणावा असं या गोष्टी आहेत. तर तुम्ही पण नक्की आलात तर हे ते नक्की बघा. कडवईच्या पुढेच राजवाडी आहे. ते बघून आता चाललो आपण पुढच्या प्रवासाला. मला कर्णेश्वर मंदिर पण बघायचं असेल, त्याचा व्हिडिओ आपण आधीच टाकलाय. की हाक मारतायत त्या बसमध्ये. सलीची पोरं आहेत, ती सारखी हाक मारतायत. चलो. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपली एंडिंग विसरलोय करायची. तर हा मिनी ब्लॉग झाला आहे राजवाडीमध्ये. आपण म्हणजे खरं तर आपण खेडमध्ये गेलो होतो आपल्या कामानिमित्त आणि येताना वाटेत मध्ये कडवईच्या पुढे राजवाडीचं हॉट स्प्रिंग आहे. हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचं कुंड. ते आपण त्याची छोटासा मिनी ब्लॉग केला आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्याच अशा भन्नाट भरल्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ असेल, एक स्पेशल लोकेशन आहे त्याच्यावरती असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय.